व्रतवैकल्यामध्ये गणेश चतुर्थी व्रताचा प्रामुख्याने समावेश होतो। हे व्रत वैयक्तिक, कौटुंबिक, सामूहिक आणि सामाजिक अशा विविध स्तरावर आचरले जाते। वास्तविक गणेश, सूर्य, देवी, शिव आणि विष्णू या पंचायनाची मूर्तिपूजा हा पहिला टप्पा, त्यांची पार्थिव पूजा हा दुसरा टप्पा आणि मानस पूजा हा तिसरा टप्पा आहे। वरील पंचायतनापैकी शिव आणि गणेश यांचीच पार्थिव पूजा विशेषत्वाने प्रचलित आहे। देवींची पार्थिव पूजा सर्रास प्रचलित नसली तरी ज्येष्ठा गौरी व्रताच्या निमित्ताने मृत्तिकेच्या देवी मूर्तींची किंवा सुघटकांची पूजा करण्याचा प्रघात आहे। गणेशाची पार्थिव पूजा हा पंचायतन पार्थिव पूजेचा प्रतिनिधी आहे। तसे पाहिले तर प्रत्येक शुल्क पक्षात येणारी विनायकी चतुर्थी आणि प्रत्येक वैद्य पक्षात येणारी संकष्ट चतुर्थी ही गणेश व्रतासाठी ग्राह्य आहे, पण भाद्रपद शुल्क पक्षातील विनायकी चतुर्थी हीच गणेश चतुर्थी म्हणून मान्यता पावलेली आहे। प्राचीन काळी गणेश चतुर्थीस गणेशाची पार्थिव मूर्ती करून तिची षोडशोपचार पूजा झाल्यावर, मोदकाचा नैवेद्य दाखवून झाल्यावर त्या मूर्तीचे जलात किंवा शेतात विसर्जन करतात। त्याच अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अमरावती शहरात परंपरेनुसार यंदा गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा होत आहे। ढोल ताशांचा निनाद, गुलालाची उधळण, फटाक्यांच्या आतिषबाजीत मंगळवारी गणरायांचे मंगलमय वातावरणात आगमन झाले। पुढील 10 दिवस हा उत्सव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।